शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या सर्वांनी विकासासाठी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातही शहरी व ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावरती आहेत. या विकासकामांचा तसेच महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये ही बैठक संपन्न झाली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आढाव्याबरोबरच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी विशेष शासकीय प्रकल्पांसाठी लागणारी जमीन आणि भूसंपादन स्थिती, शासकीय जमीन, ग्रामभेटी या विषयांचाही सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, जनगणना व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाजाबाबतचाही आढावा त्यांनी घेतला. या कामामध्ये येत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच या विशेष मोहिमा विहित वेळेत पूर्ण करण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्यात. या बैठकीत विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी शहापूर तालुक्यातील चौढे खुर्द या गावात झालेल्या घोंगडी बैठकीचा आवर्जून उल्लेख केला. या उपक्रमाचे विशेष कौतुक देखील केले. लोकाभिमुख प्रशासनासाठी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राबवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. एकूणच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.